कधी कधी स्वतःची कीव येते. वाटतं आपण हे स्वतःबरोबर काय करून ठेवलंय. आपण असे तर नव्हतो. मग हे आज असं आपण का आहोत? नेमकं काय चुकलंय? कुठे चुकले आणि कधी चुकले? या प्रश्नांची उत्तरच सापडत नाहीत. पण मग आता काय करायचं पुढे? यातून बाहेर कसं पडायचं? की हे सगळं असंच चालू ठेवायचं? आयुष्यात स्वतःला अशा वळणावरती उभं राहिलेलं पाहणं खरंच खूप वेदनादायक असतं. आपण जेव्हा स्वतःला आरशात पाहतो, तेव्हा समोर दिसणारी प्रतिमा आपल्याला आपली वाटतच नाही. आपल्या मनात येणारे प्रश्न, काय चुकलं, कुठे चुकलं, किंवा मी असा का झालो, हे खरं तर आपल्या आतल्या माणसाने स्वतःला दिलेला एक आवाज असतो. आणि हीच कदाचित सुरुवात असते की पुन्हा नव्याने काही सुरू करायचं, स्वतःला पुन्हा उभं करायचं. खरं तर अशा वेळी आपण स्वतःला गुन्हेगार समजायला नको हवंय. जे झालं ते झालं. आता पुढे काय? आपण याचा विचार करायला हवाय. कारण जे घडून गेले त्याच्यावरती आपलं कसलंच नियंत्रण नाही आता. खरं तर आपण पूर्णपणे कधीच तुटलेला नसतो. आपण फक्त विखुरलेले असतो. आणि आपले विखुरलेले तुकडे एकत्र करून स्वतःला पुन्हा घडवण्याची संधी आपल्याकडे कायम असते.